नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की B.Ed कॅप रजिस्ट्रेशन विद्यापीठाचा निकाल अद्याप लागलेला नाही आहे. तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे, ठीक आहे. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की 25 तारखेला या ठिकाणी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ती 10 जूनला संपणार आहे, ठीक आहे. 25 जूनला सुरू झालेली आहे, 10 जूनला ती संपणार आहे. पण आपल्या म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निकाल हा 15 जुलैच्या आसपास लागेल, ठीक आहे. 1 महिन्यानंतर लागतो. परीक्षा 12 जूनला संपलेल्या आहेत, त्यामुळे निकाल हा 12 जुलैच्या नंतरच लागणार आहे आणि सरासरी 15 जुलैच्या आसपास निकाल लागू शकतो, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन करता येणार नाही आहे. ते करता यावं म्हणून काय करायचं आहे तेच आपण आज बघणार आहोत, ठीक आहे. तर सर्वात आधी तुम्ही हा जो वरती ईमेल ID दिसतोय CET सेलचा, CETcell@mahaCET.org, ठीक आहे. CETcell@mahaCET.org या ईमेल IDवर खालील जो मेसेज मी लिहून दिलेला आहे, जो ईमेल आहे जसाच तसा टाकू शकता. जसा की महोदय, B.Ed कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निकाल अद्याप लागलेला नाही. हा निकाल 15 जुलैच्या आसपास लागण्याची शक्यता आहे, परंतु तोपर्यंत B.Ed कॅप रजिस्ट्रेशन बंद झालेले असेल. त्यामुळे B.Ed कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेची तारीख वाढवण्यात यावी ही नम्र विनंती. असा ईमेल सर्वांनी CET सेलला टाकायचा आहे, ठीक आहे. जास्तीत जास्त ईमेल ज्या वेळेला CET सेलपर्यंत पोहोचतील त्याच वेळेला त्यावर काहीतरी ठोस निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल आणि तसं प्रसिद्धीपत्रक आपल्याला CET सेलच्या वेबसाईटला आलेलं दिसेल, ठीक आहे. मेल टाकायचेत, मेलसोबतच एक मोबाईल नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे CET सेलचा, त्यावर तुम्ही कॉल करायचा आहे सगळ्यांनी, ठीक आहे. या ठिकाणी वरती लिहितो आहे बघा, 9175, ठीक आहे, 9175 17 60 36 या मोबाईल नंबरवर देखील सगळ्यांनी कॉल करायचे, ठीक आहे. किती ते किती? सकाळी 9 ते रात्री 6पर्यंत, संध्याकाळी 6पर्यंत सर्वांनी यावर कॉल करायचे, ठीक आहे. आणि ईमेल हा जो दिलेला आहे खाली त्यावर सगळ्यांनी मेल पण टाकायचे, येते लक्षात, ठीक आहे. ज्या वेळेला तुम्ही मेल टाकाल त्यावेळेला तुम्हाला असा मेल आलेला दिसून येईल, ठीक आहे. बघा, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल CET सेल मुंबई, ठीक आहे. हे बघा, या ठिकाणी माझा ईमेल ID दिसतो आहे. मी मेल केला होता आणि त्यानंतर मला खाली असा या ठिकाणी मेल त्यांचा आलेला आहे. डेट विल बी एक्सटेंडेड. कॅन्डिडेट्स शूड आस्क द युनिव्हर्सिटी टू डिक्लेअर द रिझल्ट विदिन द शेड्यूल्ड टाईम. म्हणजे तारीख वाढवली जाईल, ठीक आहे. परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाला सांगावं की नियोजित वेळेमध्ये निकाल लावण्यात यावा, ठीक आहे. निकाल हा YCMOUचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा नियोजित वेळेतच लागत असतो. 30 ते 35 दिवसामध्ये निकाल लागत असतो, ठीक आहे. त्यामुळे विद्यापीठाला कळवायची काही आवश्यकता नाही आहे, परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी CET सेलला असा मेसेज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचा ईमेल एक प्राप्त होईल आणि जास्तीत जास्त जणांनी मेल केल्यानंतर त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रक दिलं जाईल, ठीक आहे. आणखी यानंतरचा शेवटचा मुद्दा राहतो तो म्हणजे ज्यांना कॅप रजिस्ट्रेशन करता येणार नाही आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी पुढे काही मुद्दा आहे का, म्हणजे पुढे काही होऊ शकतं का. तर या ठिकाणी मी मागील कॅप जे आपलं परिपत्रक येतं, प्रसिद्धीपत्रक येतं CET सेलकडून, ते पाहिलं तर त्या ठिकाणी मला हे दिसलेलं आहे. बघा, या ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड 3 अँड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड, ठीक आहे. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जो असतो आपला तो, म्हणजे ज्याला आपण राऊंड 4 म्हणू, तो आणि राऊंड 3 यासाठी हे बघा, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही ज्यांनी आधी कॅप रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांना देखील कॅप रजिस्ट्रेशन या ठिकाणी करता येतं. परंतु या ठिकाणी एक प्रॉब्लेम असा असतो की राऊंड पहिला आणि राऊंड दुसरा झाल्यामुळे तुम्हाला चान्स मिळेल की नाही हे सांगता येत नाही, ठीक आहे. आणि ज्यांना गव्हर्मेंट कॉलेजला जायचं आहे
त्यांना तर गव्हर्मेंट कॉलेज मिळणारच नाही आहे, कारण पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्येच गव्हर्मेंट कॉलेजचे सर्व ॲडमिशन्स हे फुल झालेले असतात जवळजवळ. ठीक आहे. असो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल अशी अपेक्षा. सर्वांनी CET सेलला आवर्जून मेल करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर त्यांचं प्रसिद्धीपत्रक मिळून जाईल. ठीक आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.